नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज मी एक थेंबही तेल न वापरता बनवलेली वाफेवरची मसाला वांगी तुमच्यासोबत शेअर करीत आहे. माझ्या लहानपणी म्हणजे 55 ते 60 वर्षापूर्वी माझी आई आणि आजी अशीच वाफवून मसाला वांगी बनवायची. आज मला ही जुनी रेसिपी आठवली आणि कित्येक वर्षांनी मी ही पुन्हा बनवली. चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. बघा किती टेम्पटिंग दिसते ही भाजी. वाटते का बिना तेलाची केली आहे म्हणून. यासाठी ही मी लहान आणि मोठी वांगी घेतली आहे. आपण ही वांगी नंतर कापून घेऊ. यासाठी मसाला बनवण्यासाठी 1 टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे, 1 टेबलस्पून भाजलेले तीळ आणि 1 टेबलस्पून खोबरं घेतले आहे. तव्यावर खोबरं घालून घेऊ. 1 कांदा, 5 ते 6 पाकळ्या लसूण पाकळ्या, 1 मिरची, अर्धा इंच अद्रक. स्लो गॅसवर भाजून घ्यायचे. तेल वापरत नसल्यामुळे मंद गॅसवरच भाजायचे, म्हणजे न करपता व्यवस्थित भाजल्या जातील. यामध्ये 1 चमचा जिरे घालून घेऊ. आम्ही लहान असताना नेहमी कोरडा आणि ओला दुष्काळ असायचा. त्यामुळे आई आजी साध्या उपलब्ध वस्तूमध्येच चविष्ट आणि पौष्टिक स्वयंपाक करायच्या आणि तीच सवय मला लागली. आज डॉक्टरसुद्धा कमी तेल खा असे सांगतात. तेलाऐवजी तुम्ही तेलबिया आणि खोबऱ्याचा उपयोग केला तर तेल नाही घातलं तरीही भाजी चविष्ट होते. आपले साहित्य चांगले भाजल्या गेले आहे सगळे जिन्नस. आता हे थंड करून घेऊ. हे थंड होते तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ आणि शेंगदाणे याचा कूट करून घ्यायचा. हा कूट एका भांड्यात काढून घेतला. आता हे कांदा खोबरं खमंग भाजल्या गेले आहे. हे आता थंड झाले आहे. आता आपण याचं बारीक वाटून घेऊ. हे सुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यात वाटून काढून घेऊ. आता त्याच मिक्सरच्या भांड्यात 1 टोमॅटो ग्रेव्हीसाठी याची प्युरी करून घेऊ. या मसाल्यामध्ये अर्धा टीस्पून आमचूर पावडर, 1 चमचा तिखट, हळद, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा साखर. हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे. हाताने चांगले मिक्स करून घ्या. आता आपण वांगी कापून घेऊ. वांग्याला असा चीर मारून वांगी कापून घ्या आणि काही कीड वगैरे आहे का हे पण बघून घ्यायची. अशा प्रकारे सगळे वांगे चिरून घ्यायचे. या वांग्याला आतमध्ये मीठ लावून घ्यायचे. मीठ लावले म्हणजे जो देठाकडचा भाग असतो तो अळणी राहणार नाही. वांगे वाफवण्यासाठी एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यावर चाळणी ठेवली. आता हा मसाला वांग्यामध्ये चांगला गच्च भरायचा. दाबून दाबून मसाला भरा.
भरपूर मसाला वांग्यामध्ये जेवढा बसेल एवढा मसाला बसवून घ्यायचा आणि ही वांगी आता आपण चाळणीवर ठेवू. सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून ही सगळी वांगी आपल्याला वाफवण्यासाठी चाळणीवर ठेवून घ्यायची. ही खूप जुनी पद्धत आहे. 60 वर्षापूर्वी तेल मोजकंच असायचं. घरात पिकलेलेच तीळ शेंगदाणे वापरून भाज्या करायचे. ह्या वांगे आता 10 मिनिटे शिजवून वाफवून घेऊ आपण. झाकण झाकून वाफवून घ्यायचे. दहा मिनिटांनी ही वांगी शिजली की नाही चेक करू. सुरी लावून दाबून बघा. वांगी शिजलेली आहे. आता ग्रेव्ही बनवण्यासाठी वांगी भरून जो उरलेला मसाला होता तो घ्यायचा. याबरोबरच ही टोमॅटो प्युरीसुद्धा घालायची. मिक्सरचं भांडं विसळून थोडं पाणी घालायचं आणि मसाला चांगला शिजवून घ्यायचा. आता यामध्ये अर्धा चमचा तिखट घालायचं. तिखट बेताने घालायचं. पहिले तिखट आपण घातलेलं आहे. आपल्याला जेवढं सोसवेल तेवढं तिखट घाला. हळद, धने जिरं पूड. ग्रेव्हीला उकळी आल्यानंतर यामध्ये ही वांगी घालायची. बघा, वाटते का ही भाजी बिना तेलाची आहे म्हणून, किंवा यामध्ये एक थेंब पण आपण तेल घातलं नाही आहे. आता यामध्ये ही वांगी सोडून द्या. रस्सा आपल्याला किती पातळ आणि घट्ट पाहिजे त्यानुसार यामध्ये थोडं गरम पाणी घाला. भाजलेले तीळ, शेंगदाणे, खोबरे, कांदा, टोमॅटो आणि सुगंधी मसाल्याचे स्टफिंग करून वांगी वाफवली आहेत आणि हलक्या ग्रेव्हीत शिजवली आहेत. भाकरी किंवा पोळीबरोबर खायला परफेक्ट अशाच पारंपरिक आणि हेल्दी रेसिपीसाठी माझ्या चॅनलला भेट द्या. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. तुम्हाला अशाच तेल न वापरता भाज्या बनवायला आवडत असेल तर मला कमेंट करा. मी तुमच्या मदतीला सदैव तयार आहे. डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. बघा किती सुंदर दिसत आहे आपलं ताट. भाकरी, कांदा, मिरची, ताक आणि चटणी शेंगदाण्याची. आणखी काय पाहिजे माणसाला. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसह.